ए बोल बच्चन. नमस्कार, मी काजल आणि मी नाशिकची आहे. पण वाईन्स आणि माझा काही संबंध नाही. हां, कारण मी ज्या कुणाला भेटते आणि त्यांना सांगते ना मी नाशिकचे, त्या सगळ्यांना असंच वाटतं की नाशिकचे लोक सकाळ संध्याकाळ वाईन पित आहेत. नाही पित. म्हणजे पप्पाचं डोकं दुखलं तर मम्मी चहाऐवजी वाईनचे कप नाही भरत. आमच्या अण्णा आज पण चपटीच पितात. आणि अशा आमच्या अण्णांनी आता एक नवीन उपक्रम सुरू केलाय, पोरी बघायचा. नाही, माझ्या भावासाठी. त्यांना माझ्या भावाचं लग्न करायचंय. कालच एक स्थळ आलं होतं माझ्या भावाला बघायला. बघून गेल्यावर पाहुणे म्हटले, आम्हाला दाखवलं, अजून कोणाला दाखवू नका. पाहुणे तोंडावर लाज काढून गेले होते. आमच्या अण्णांना वाटलं कमिटमेंट दिली आहे. आणि बघा कसं असतं ना, लोकांच्या आयुष्यात थोडंसं दुःख असतं. माझ्या दुःखात थोडंसं आयुष्य आहे. आणि याचं मोठं कारण माझा भाऊ आहे. कारण शेजारच्या पोरीवर लाईन मारत होता. तिला म्हणतो BMW घेऊन येईल तुला प्रपोज करायला, तुझ्या बापाकडे हात मागायला. बाप तोंडात बोटं घालेल. आमच्या म्हशीवर बसून गेला होता रेडा. घातली होती तिच्या बापाने तोंडात बोट. तिथे जाऊन नाना पाटेकर स्टाईल मध्ये म्हणतो, बाप का दिया सब कुछ है, फक्त तुमच्या पोरीचा हात द्या. तिच्या बापानं पण दिले. मग काळ्या कुल्ल्यावर लाल वळ. धुंगणानं रांगत घरी आलाय. खूप आणि त्याला लग्न करायचं. आणि खूप हरामखोर आहे. म्हणजे 10वी नापास आहे आणि याला लग्न करायचं. याच्याकडे जमीन नाही आहे, पैसा नाही आहे, नोकरी नाही आहे. सत्य आहे. आणि याला लग्न करायचं म्हणजे लोकांना मुतायला येतं ना, तशी याला लग्नाची हुक्की येते. आणि कोणीतरी याला म्हटलं होतं की बघ, प्रेमाची सुरुवात भांडणातून होते. बरोबर आहे, प्रेमाची सुरुवात भांडणातून होते. एका पोरीच्या डोक्यात दगड घालून आला होता. ती म्हणे, आता घरी येऊन म्हणतो, बघ येईल आता माझ्या मागे मागे भांडायला. पोरीचं माहित नाही, पोरीची आई तिचा भाऊ आला होता 6 फूट उंच. झाला मग याच्या प्रेमाची सुरुवात. पोरीच्या आईनं वरच्या तोंडातून जाळ काढलाय आणि पोरीच्या भावानं खालच्या तोंडातून धूर काढलाय त्याचा. आणि इतका काळा निळा होईस तोवर त्याचा सत्कार चालला. दुसऱ्या दिवशी माझी मम्मी गोठ्यात कन्फ्यूज होती. रेडकू कोण आहे, माझं पोरग कोण? रेडकू समजून त्याला घेऊन गेली होती म्हशीकडे पाजायला. आणि याला लग्न करायचं. आणि तसं हुबलकच आहे, पण भेटली होती गर्लफ्रेंड. त्या दिवशी त्याला म्हटली होती, जानू आय लव्ह यू, आज व्हॅलेंटाईन डे आहे, माझ्यासाठी काय आणलं? हा म्हणतो, आजी मेली होती आमची, साजरी नाही करत आम्ही व्हॅलेंटाईन. ती का पुण्यतिथी होती? आणि कसं असतं ना, जसा असला माझा भाऊ आहे, ठीक आहे. मग म्हटलं जाऊ दे, काय अपेक्षा आहे तुझ्या, कशी पोरगी पाहिजे तुला? म्हणे ऐश्वर्या राय सारखी. म्हटलं ती तिच्याच नवऱ्याला मिळाला नीट. आणि ती तुला तिच्या नादात सलमान पिकला आणि तुला ऐश्वर्या राय पाहिजे. म्हटलं मी तुला अपेक्षा विचारल्या होत्या, स्वप्न नाही. आणि पहिलं ऋषी कोण आहे? ऋषी पटायच्या पोरी पहिल्या काळात, फसायचे माणसं, द्यायचे लावून लग्न. आणि ऐश्वर्या राय एकच चूक दोनदा कशाला करत? पण बघा, कॉन्फिडन्स असावा, आंधळा गैरसमज नको. आणि चूक माझ्या भावाची नाही, आमचे अण्णा त्याच्या एक पाऊल पुढे. म्हणे काय कमी आहे माझ्या पोरात, अशा 56 ऐश्वर्या उभ्या करेल. म्हटलं अण्णा जास्त होत आहे. म्हणे 55 करतो. विसरले. म्हणे 55 करतो. 2 वर्ष झाले. अभिषेक तर सोडा, ऐश्वर्या तर सोडा, अभिषेक पण उभा नाही राहिला अजून दारात. आणि खूप घाई झाली आहे त्यांना लग्नाची. अख्ख्या नाशकातल्या ब्राह्मणांकडून बायोडाटा बनवून घेतला त्यांनी. त्या बायोडाटाच्या नादात झेरॉक्सवाल्याची उधारी 70,000 झाली आहे. आता झेरॉक्सवाल्याला वाटतंय उधारी तर नाही, पोरीचा हात तरी देईल बाप.
भावाचं माहित नाही, पण मी झेरोच्या दुकानात कोरी पानं नक्की मोजणार आहे. आणि कसं असतं ना की ते बायोडाटा बघून पण लोक ठरवतात की पोरगी द्यायची की नाही. माझ्या भावाचा बायोडाटा बघून स्थळं नाकारायची असंख्य कारणं देतात आणि आमच्या अण्णा त्या असंख्य कारणांवर उपाय शोधतात. त्या दिवशी एक जण म्हणे पोरगले काळे, नाही स्वामी इतकं नव्हतं, म्हणे पोरगले काळे. अण्णा रोज हळदीचा लेप लावायचे पोराला. मग म्हटलं अण्णा जसं त्याचं तोंड आहे ना, हळदीनं काय होणार नाही, सरळ वॉलकेअर पुट्टी मारा. आणि पण आधीच्या काळात कसं आता कुठली पण पोरगी आली त्याला चालेल, त्याचं आता काही नाही. त्याचं इतकंच म्हणणं आहे की कशी पण असू दे, फक्त पोरगी असू दे. आमच्या अण्णांचं वेगळं आहे. त्यांचं असं आहे, पोरगी नाही भेटली तरी चालेल, पोरगा भेटला तरी लावायचं, पण ह्या वर्षी लावायचं. एका अपंग मुलीचं स्थळ आलं होतं माझ्या भावाला. ठीक आहे, अण्णा बोलले करून टाक, आपल्याला कुठं कबड्डी खेळायची तिच्याबरोबर. माझा भाऊ म्हटला कबड्डी तुम्हाला नसेल खेळायची, मला खेळायची. अण्णा म्हटले लंगडी खेळ पण लग्न कर. आम्ही होकार करवलं का पोरीला, पोरगी नाही म्हटली. पोरगी म्हटली मी अपंग आहे, नशीब नाही. आणि आधीच्या काळात कसं होतं, आधीचा काळ वेगळा होता. पोरींना त्यांच्या मताला किंमत नव्हती, आताही नाहीये. पण पोरींच्या अपेक्षा वाढल्या. तर ठीक आहे, म्हणजे पोरींचं एकदम KGF मधल्या रॉकी भाई सारखं झालंय. त्यांना विचारलं की क्या चाहिए तुमको, त्या म्हणतात दुनिया. ठीक आहे, म्हणजे छकुलीला पोराकडे जमीन पण पाहिजे, पण छकुली शेतात जाणार नाही, कारण छकुलीला सनबर्न होते. आणि छकुलीला सासू सासरे पण पाहिजे. राईट गाईज, छकुलीला सासू सासरे पाहिजेत, पण गावाकडून कांदा आणि लसूण द्यायला. ठीक आहे, छकुलीला पोराचं 20 लाख पॅकेज पाहिजे. तुझं नाही झालेलं ना. छकुलीला 20 लाखाचं पॅकेज पाहिजे, दर सॅटर्डेला डिनर पाहिजे, संडेला मूवी पाहिजे, माडी पाहिजे, गाडी पाहिजे, विकी कौशल सारखी दाढी पाहिजे, सलमान सारखी बॉडी पाहिजे. आणि छकुली कॉप्या करून पण 10वी नापास. मला पर्सनली कधी कधी असं वाटतं की छकुलीला ना भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी भारताच्या बाजूने अपेक्षा मांडायला बसवायला पाहिजे होतं. ठीक आहे, पाकिस्तान देशच तयार झाला नसता, आणि जरी झाला असता तरी सगळे मेकअप आर्टिस्ट नाही तर आरी वर्कचे क्लास घेणारे असते, जागतिक दर्जाचा पिको फॉल करून भेटला असता, आणि तिथं अमेरिकेच्या आणि चायनाच्या बाया झंपर शिवायला गेल्या असतात. माझ्या भावाचं लग्न आता असं जागतिक दर्जाचा प्रश्न वाटतो आमच्या अण्णांना. त्यांना वाटतं की दोन्ही सरकारने मध्यस्थी केली पाहिजे. पण काँग्रेसला विचारावर ते म्हणतील आमचंच 50चं झालंय, त्यालाच भेटाना. BJPला विचारलं तर ते म्हणतील आमच्या बाबांना होती ती सोडून दिली, तो तुम्हाला कुठून शोधेल. लग्न करायचं. मग माझ्या भावाच्या लग्नाचं इतकं महाभारत झाल्यानंतर आमच्या अण्णांची वक्रदृष्टी माझ्यावर वळली. आणि त्यांना फक्त आता नटीनं मारली मिठीवर नाचायचं, चपटी गाईज यू नो. तर त्यांना फक्त आता लग्न करायचं, मग कोणाचं पण असू द्या. मग एक दिवस आले माझ्याकडे, म्हणे दीदी कसा पोरगा पाहिजे तुला. म्हटलं सलमान खान सारखा. मग आलं पण होतं एक स्थळ, पण पोराचं सरनेम हगवणे होतं. थँक्यू गाईज, दॅट्स बीन माय टाइम, अँड प्लीज वेलकम आवर होस्ट. बोल बच्चन.